महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आणि ते आहे तुमचा आवाज येशूपर्यंत जाऊ द्या. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो प्रियांनो, तेव्हा आमचा आवाज येशूपर्यंत पोहोचतो की नाही आम्हाला माहीत नसतं, पण आज एका व्यक्तीच्या जीवनाद्वारे आम्ही शिकणार आहोत की परमेश्वरापर्यंत, येशूपर्यंत आपला आवाज कसा पोहोचवायचा आणि जी आमची गरज आहे, जे आमच्या जीवनामधल्या प्रॉब्लेम्स आहेत ते येशूकडनं आपल्या जीवनातनं कसं काढून टाकायच्या. आज आपण एका व्यक्तीकडनं ती गोष्ट शिकणार आहोत. आणि प्रियानो, खरोखर हे सामर्थी वचन आहे. शेवटपर्यंत हे वचन ऐका, कारण हे वचन त्या व्यक्तीच्या जीवनाला जसं बदलून गेलं तसंच हे वचन ऐकल्यानंतर आमची जीवनं पण हे वचन बदलणार आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत हे वचन ऐका, कारण आजचं वचन सामर्थी आहे. आम्ही खूपदा या वचनाला ऐकलेलं आहे, परंतु आज जेव्हा माझे जे भाऊ बहीण आहेत आज खूप दिवसापासून प्रॉब्लेममध्ये आहेत, असे प्रॉब्लेम आहेत की आम्ही आमच्या जीवनातनं ते प्रॉब्लेम काढू शकत नाही आणि आम्हाला आज देवाची गरज आहे, तर अशा लोकांनी जरूर हा संदेश ऐका, कारण आजचा संदेश फक्त परिस्थिती बदलणारा नाही आहे प्रियांनो, तर आजचा संदेश जीवन बदलणारा आहे. आणि आपण आज बघणार आहोत मार्क कृत शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायाचं 46व्या वचनापासून आपण पुढे बघणार आहोत. नंतर ते यरिहोज आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा समुदाय यरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. येशू ख्रिस्ताच्या जी सेवकाई आहे, सेवा आहे, त्याचे शेवटचे दिवस आज आलेले आहेत. आणि येशू ख्रिस्त यरुशलेमकडे जात आहे, यरिहोमधून तो जात आहे. आणि लिहिलेलं आहे की जेव्हा तो यरिहोला आला तेव्हा त्याचे शिष्य व एक मोठा जनसमुदाय त्याच्याबरोबर होता. आणि मग तिथे एक तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्याने म्हणू लागला, अहो दाऊद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा हा जो भिकारी आहे, तेव्हा ज्याला कळतं की येशू ख्रिस्त तिथून जात आहे, तो मोठ्याने ओरडायला लागतो की हे दाऊद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकाने त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवीत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याची दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. एक घटना अशी घडते, येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये जात आहे, शेवटच्या क्रूसावर जाण्यासाठी त्याची तयारी होत आहे. आणि यरिहोमधून तो जात आहे. आणि मग त्या रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसलेला आहे, ज्याचं नाव आहे बार्तिमय. आणि हा बार्तिमय कदाचित जन्मापासून आंधळा आहे. आणि जेव्हा तो त्या वाटेवर भीक मागत असतो तेव्हा खूप मोठा जनसमुदाय तिथून जातो. तेव्हा त्याला कळतं की काहीतरी चाललेलं, खूप सारे लोक या वाटेने जात आहे. आणि मग तो विचारतो की कोण जात आहे, काय चाललेलं आहे. तेव्हा त्याला कळतं की येशू नासरी त्या वाटेने जात आहे. आणि मग त्याला माहीत असतं की हा जो येशू नासरी आहे हा कुठला सामान्य मनुष्य नाही आहे, हा तोच येशू नासरी आहे ज्याने लोकांच्या जीवनामध्ये खूप सारे चिन्ह चमत्कार केलेले आहे, लोकांची परिस्थिती बदललेली आहे. आणि येशू ख्रिस्तामुळे खूप सारे लोकांचे जीवन बदललेले आहे. आता या आंधळ्या बार्तिमयसाठी तो जो समय होता, ती जी वेळ होती, इतकी महत्त्वाची होती, कारण त्याच्या समोरून एक असा व्यक्ती जात होता की तो त्याचंही जीवन बदलणार होता. आणि म्हणून हा काय करतो बार्तिमय, की जेव्हा त्याला कळतं की येशू ख्रिस्त तिथून जात आहे, तेव्हा तो जोराने ओरडायला लागतो की हे दाऊद पुत्र येशू, माझ्यावर दया कर. हे दाऊद पुत्र येशू, माझ्यावर दया कर. कारण प्रियांनो, ती जी येशू ख्रिस्ताबरोबरची त्याची भेट होती ती त्याला मिस करायची नव्हती. आणि म्हणून तो जोरात ओरडायला लागतो, कारण प्रियांनो, आज त्याचं जीवन बदलणार असतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की
जेव्हा कुठली सेलिब्रिटी जात असते रस्त्यानी, कुठला एखादा पॉलिटिशियन जात असतो, एखादा फिल्म स्टार जात असतो किंवा एखादा खेळाडू जात असतो, तेव्हा खूप सारे त्याचे जे फॅन्स असतात जोरजोराने ओढत असतात, त्याच्या नावाच्या घोषणा देत असतात. पण एक व्यक्ती असा असतो की तो अशा प्रकारे ओरडतो किंवा असं काहीतरी करतो की त्या पॉलिटिशियनचं किंवा त्या नेत्याचं, त्या फिल्म स्टारचं किंवा त्या खेळाडूचं लक्ष त्या व्यक्तीकडे वेधलं जातं आणि मग ती जी व्यक्ती असते, जो त्याचा फॅन असतो, त्याच्याकडे बघतो, त्याला बोलवतो. आता असं बरेचदा आपण इंटरनेटवर गोष्टी बघतो की एखादा नेता चाललेला आहे आणि मग एखादा फॅन जोरजोरात ओरडतो, मग तो गाडी थांबवतो, मग त्याला जवळ बोलवतो, मग त्याच्याशी बोलतो आणि मग ते सगळं ते व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतात की मग आम्हाला असं वाटतं अरे काय मस्त तो नेता आहे, काय हा चांगला खेळाडू आहे की आपल्या फॅनबरोबर तो इतका इतका उच्च उच्च ह्याच्यातला असून सुद्धा आपल्या फॅनसाठी तो थांबला, त्यांनी गाडी थांबवली, तो त्याच्याशी बोलला. तर प्रियांनो, असंच खूप मोठा हजारोचा समुदाय येशूबरोबर जात होता आणि जेव्हा समुदाय जातो तेव्हा खूप सारे लोक बोलत असतात एकमेकाबरोबर. आता हा आंधळा बारतमई त्या रस्त्याच्या कडेला बसलेला आहे भीक मागत आणि मग जेव्हा जसं त्याला कळतं की येशू ख्रिस्त जात आहे, त्या क्षणापासून तो जोर जोरात दाविदाचे पुत्र माझ्यावर दया कर, दाऊदाचे पुत्र माझ्यावर दया कर असं ओरडत होता आणि येशू ख्रिस्ताचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होता. आणि प्रियांनो, जेव्हा आता आम्हाला सुद्धा परमेश्वर हे सांगत आहे आंधळ्या बारतिमायच्या जीवनामध्ये की त्या आंधळ्या बारतिमायसाठी तो क्षण इतका महत्त्वाचा होता की समजा येशू ख्रिस्तानी त्याचं ऐकलं नसतं किंवा येशू ख्रिस्तापर्यंत आंधळ्या बारतमाईचा आवाज जर पोहोचला नसता तर आंधळा बारतमाई शेवटपर्यंत मरेपर्यंत आंधळा राहिला असता, हो की नाही? बरोबर. पण काय होतं, म्हणूनच आज परमेश्वर आम्हाला हे सांगतोय की परमेश्वर प्राप्तीचा जो काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा धावा करा. आज खूप सारे लोक येशू ख्रिस्त आमच्यापासून जाते, वचन आज आमच्यापर्यंत येत आहेत. आज परमेश्वर स्वतः पवित्र आत्म्याद्वारे कुठल्या ना कुठल्या कारणाने आज आमच्या जवळून जात आहे आणि आम्हाला माहीत पण आहे की येशू चाललेला आहे, हो की नाही? आम्ही कधी कधी जेव्हा आम्ही मोबाईल आमचा स्क्रोल करतो तेव्हा एखादा चांगला मेसेज येतो, एखादं चांगलं वचन येतं. चर्चमध्ये आम्ही वचन ऐकत असतो. कुठल्या ना कुठल्या कारणाने येशू ख्रिस्त आमच्या जवळून जात असतो. पण प्रियांनो, आम्ही त्याला ओळखतो का आणि आम्ही त्याचा धावा करतो का? आता हा आंधळा जो बारतमाई असतो त्याला माहीत होतं याच्या आधीसुद्धा येशू ख्रिस्तानी खूप साऱ्या आंधळ्या लोकांना डोळे दिलेले आहेत. जन्माचे आंधळे लोक येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेने किंवा स्पर्शाने बरे झालेले आहेत, त्यांना डोळे आलेले आहेत. कारण आजही जन्माचे आंधळे लोकांना कुठलंही मेडिकल सायन्स दृष्टी देऊ शकत नाही. मग येशू ख्रिस्त असं काही देत होता की हे जग तुम्हाला देऊ शकत नाही. आणि म्हणून तो जो समय होता, तो जो वेळ होता, या आंधळ्या बारतमेसाठी माहीत नाही बाकीच्या लोकांसाठी तो किती इम्पॉर्टंट होता, परंतु आंधळ्या बारतमाईसाठी तो वेळ खूप इम्पॉर्टंट होता. आणि म्हणून तो जोर जोरात ओढत होता. त्याच्या आसपासचे लोक इरिटेट झाले. जेव्हा तो बाजूच्या जे बसलेले लोक असतील, अजून भिकारी असतील, जे त्याच्याबरोबर उभे राहिलेले लोक असतील, ते सुद्धा बघत असतील की हे काय चाललेलं आहे, येशूला बघत असतील. परंतु ते बाकीचे जेव्हा तो हा जोरात ओरडत होता त्यांना वैताग आला आणि मग ते त्याला गप्प करायला लागले की गप्प बस, चुप बस, ओरडू नको, किती जोरात ओरडतोयस, तो काय लक्ष देणार नाही. एवढ्या गोंधळामध्ये, एवढ्या लोकांमध्ये तुझा आवाज थोडी त्याच्यापर्यंत जाणार आहे, शांत बस. पण प्रियांनो, तो शांत बसत नाही. आणि म्हणून जेव्हा येशूला भेटण्याची आमची वेळ असते किंवा जेव्हा येशूचा आम्ही धावा करतो, जेव्हा येशूला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आसपासचे खूप सारे आवाज आम्हाला शांत करतात, हो की नाही?
जेव्हा आम्ही येशूमध्ये वाढायला लागतो, येशूच्या जवळ यायला लागतो, तेव्हा खूप सारे आमचे नातेवाईक असतात, आमचे शेजारी असतात, आमचे खूप सारे मित्रमंडळी असतात. आम्हाला म्हणतात, गप्प बस रे, किती येशू येशू करतो, गप्प रे, किती 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 तुला चर्चमध्ये जायचं असतं, किती प्रार्थना करायच्या असतात, किती येशू येशू करशील. तर आजूबाजूचे आवाज जेव्हा आम्हाला गप्प करायचा प्रयत्न करतात ना प्रियांनो, तेव्हा अजून जोरात येशूचा धावा करा. आमेन. आज आंधळ्यावरती जर त्यांनी खरंच त्या लोकांचं ऐकलं असतं तर, येशू समोर होता, त्याचं जे आयुष्यभराची जी त्याचा जो सुटकारा होता, आरोग्य होतं, त्याच्या समोर होतं, आणि जर त्यांनी लोकांचं ऐकलं असतं आणि गप्प बसलं असतं तर त्याला ते आरोग्य मिळालं नसतं. परंतु हा जो आंधळा बारतिमाई होता, त्याला आज येशूला भेटायचंच होतं. आणि मग मी तुम्हाला प्रियांनो एक गोष्ट सांगते, जेव्हा आमच्या मनाची तयारी असते, जेव्हा आम्हाला मनापासून वाटतं की येशू मला भेटावा, येशू तुम्हाला भेटतो. आणि म्हणून जेव्हा हा जोरजोरात ओरडत असतो, तेव्हा प्रियांनो येशू ख्रिस्त काय करतो? थांबतो. काय लिहिलंय? येशू ख्रिस्त थांबतो आणि सांगतो, त्याला माझ्या जवळ घेऊन या. आमेन. आणि मग जेव्हा आमची मनापासून हृदयापासून इच्छा असते येशूला भेटण्याची, येशू थांबतो आणि येशू आम्हाला जवळ बोलवतो. जो येशू आंधळ्या बारतिमाईला भेटला होता, तो येशू आजही तसाच आहे. आणि आजही तो येशू जे लोक हृदयापासून त्याच्या जवळ येऊ इच्छितात, त्याच्या जवळ येऊ इच्छितात, किंवा ज्या लोकांना येशूला भेटायचं आहे, येशू थांबतो आणि मग त्याच्या जवळच्या लोकांना म्हणतो की त्याला काय करा? माझ्या जवळ घेऊन या. आणि मग येशू ख्रिस्ताकडे आंधळ्या बारतिमाईला ते घेऊन येतात. आता जे त्याला चुप करणारे लोक असतात, ते त्याला काय म्हणतात माहिती आहे? धीर धर, उठ, तो तुला बोलवत आहे. जेव्हा आता राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू स्वतःहून आंधळ्या बारतिमाईला जवळ बोलवतो, तेव्हा तेच लोक त्याला आदराने म्हणतात, आता धीर धर, आता ओढू नको, बघ तो तुला जवळ बोलवत आहे. आणि मग येशू ख्रिस्त त्याला जवळ बोलवतो. तर आंधळा बारतिमाई खूप एक अशी गोष्ट करतो जी येशूलाही आवडते. आणि मग असं लिहिलेलं आहे की येशू तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. जेव्हा काही आपण जेव्हा बघतो की जे भिकारी लोक असतात, त्यांचे एक प्रकारची कपडे असतात, एकदम फाटलेले तुटलेले कपडे असतात. आणि त्या काळामध्ये जेव्हा ते भिकारी लोक असायचे, त्यांनी एक असं कव्हर करायला एक प्रकारचा कपडा असायचा, जे भिकारी लोक असे पांघरायचे. आता हा आंधळा बारतिमाईला जेव्हा कळतं की येशू मला जवळ बोलवत आहे, तेव्हा आंधळा बारतिमाई काय करतो माहिती आहे? भिकाऱ्याचे जे कपडे असतात ते काय करतो? सोडून देतो आणि येशूकडे जातो. त्याचा अर्थ असा आहे, तो येशूला सांगतो की आता मला भीक मागायची गरज नाही आहे, कारण आता येशूनी मला जवळ बोलवलेलं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आता मला माझ्या त्या गरीब परिस्थितीमध्ये भीक मागायची, त्या रस्त्यावर बसायची गरज नाही आहे. कारण जर मला येशू बोलवतो, तर येशू माझं जीवन आणि माझी परिस्थिती बदलणार आहे. आणि मग तो त्याचं जे अंगावरचं जे वस्त्र आहे ते फेकून देतो आणि खूप आशेने आणि विश्वासाने येशूकडे धाव घेतो. म्हणून प्रियांनो, परमेश्वराला अशी लोक आवडतात जी लोक येशूकडे आशेने आणि विश्वासाने येतात. आम्ही येतो, बसतो, मिळेल तर मिळेल, ठीक आहे, नाही मिळेल तरी ठीक आहे. मग आमचा विश्वास नसतो. आम्ही फक्त प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही फक्त येशूकडे येण्यासाठी येतो. प्रियांनो, आज हा आंधळा बारतिमाई आम्हाला हे सांगत आहे, हे शिकवत आहे की जेव्हा पण येशूकडे यायचं आहे, जोराने हाक मारा.
जोपर्यंत त्याचं लक्ष तुमच्याकडे वेधत नाही तोपर्यंत त्याला हाक मारत राहा. आणि ज्या क्षणी तो तुम्हाला जवळ बोलवतो त्या क्षणी विश्वास ठेवा की आजपासून माझी परिस्थिती बदलणार आहे, आजपासून माझं जीवन बदलणार आहे. आणि मग पुढे काय होतं माहिती, पुढे खूप इम्पॉर्टंट गोष्ट होते. आणि तो ही जी घटना आहे त्याचा एक सेंट्रल पॉइंट आहे, एक अर्क आहे. मग येशू ख्रिस्त त्याला जवळ बोलवतो आणि मग येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आता मला सांगा, आंधळ्याला काय पाहिजे असेल? एक खूप ट्रिकी प्रश्न येशू ख्रिस्त त्या आंधळ्या बारतमाईला विचारतो की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. देव त्याच्या इच्छा आमच्यावर लादत नाही. आणि देवाची अशी इच्छा असते की जे काही तुम्हाला देवाकडनं पाहिजे ते तुमच्या तोंडाने बोला. मागा म्हणजे मिळेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रभू माझी परिस्थिती इतकी खराब आहे, प्रभू माझ्या या गरजा आहेत, प्रभू तुला दिसत नाही का मी किती दुःखामध्ये आहे. प्रभू म्हणतो मला सगळं कळतं, मला सगळं दिसतं, परंतु माझी अशी इच्छा आहे की तुझ्या तोंडाने तू माझ्याकडे मागावं. कारण वचनच सांगतं मागा म्हणजे मिळेल. माता येशू ख्रिस्ताला तर तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे, त्याला तर माहिती होतं की अंधा बर्तमाय येशू ख्रिस्ताला का बोलवत आहे, का हाका मारत आहे. परंतु तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्याला प्रश्न विचारतो, तुला काय पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आणि देव त्याच्याच इच्छेने त्याला बरं करतो. कळालं मला काय म्हणायचंय? तर फक्त हे करू नका, देवा माझी प्रार्थना तुला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी मनातनं बोललो, मी मनातनं प्रार्थना केली, प्रभू तुला माझं मन कळत नाही का, प्रभू तुला माझं हृदय दिसत नाही का. नाही प्रियांनो, तुम्हाला तुमच्या इच्छा, तुमच्या प्रार्थना, तुमची संकट, तुमचे प्रॉब्लेम, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुमच्या तोंडाने तुमच्या देवाकडे कबूल करा, मागा. आणि मग इथे तुला परमेश्वर म्हणतो की तुला आता ही भीक पाहिजे की डोळे पाहिजे. बरोबर? खूप सारे भिकारी, नंतर काय होतं मी तुम्हाला सांगते, भीक मागायची लोकांना एवढी सवय होते. आता आमच्या मुंबईमध्ये खूप सारे भिकारी मेल्यानंतर त्यांच्याकडे करोडो रुपये सापडले. काही भिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत, त्यांनी ते भाड्याने दिलेले आहेत. म्हणजे भीक मागून या लोकांनी एवढी संपत्ती गोळा केलेली आहे की ॲक्च्युली त्यांना भीक मागायची गरज नाही आहे. परंतु मग भीक मागून लोकांना इतकी भीक मागायची गरज, म्हणजे इतकी सवय होते की ती सवय सुटत नाही. आता येशू ख्रिस्त त्याला अजून एक प्रश्न ह्याच्यासाठी पण विचारतो की तुला भीक पाहिजे की तुला डोळे पाहिजे, हे तुझ्या तोंडाने तू सांग. कारण प्रॉब्लेम काय होतो, आम्ही परमेश्वराला सगळ्या वरच्या गोष्टी मागतो. प्रियांनो, इथे परमेश्वर आम्हाला सांगतो की जे जग देतं त्या गोष्टी मागू नका, जे परमेश्वर देऊ इच्छितो त्या गोष्टी मागा. आता मला सांगा, भीक या आंधळ्या बारतमाईला दररोज मिळत असेल, कधी जास्त कधी कमी, परंतु त्याला आता देवाकडनं अशी गोष्ट पाहिजे जे जगामध्ये त्याला कोण देणार नसतं. लक्षात घ्या, ही खूप सुंदर गोष्ट आज आम्हाला या आंधळ्या बारतमाईपासून शिकायची आहे की असं मागा देवाकडे की जे तुम्हाला जग देऊ शकणार नाही. आणि मग तुमच्या प्रॉब्लेमचा जे मूळ कारण आहे तेच निघून जाईल. आंधळा बारतमाई का भीक मागत होता? कारण तो आंधळा होता. त्या कल्चरमध्ये आणि आज आमच्या सुद्धा युगामध्ये आंधळ्या लोकांना जास्त काम कुठं मिळत नाही. आंधळे लोक आजही अपाहिज म्हणूनच म्हणजे त्यांची गणना केली जाते. तर त्या काळामध्ये आंधळ्या लोकांना भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. मग आता येशू ख्रिस्त त्याला म्हणत होता की तुला भीक पाहिजे की डोळे पाहिजे. आणि आंधळा बारतमाई हुशार होता, त्याला येशू मिळाला होता, त्याने जगामध्ये जे मिळतं ते नाही मागितलं,
प्रियांनो, आज आम्हाला येशू ख्रिस्त तेच सांगतो की मागायचं असेल तर असं काहीतरी मागा की ज्याच्याने तुमची परिस्थिती बदलेल, तुमचं जीवन बदलेल. आणि मग प्रियांनो, आम्ही आंधळ्या बारतमाईने काय सांगितलं, काय मागितलं त्यांनी? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. काय म्हटलं त्यांनी? येशू ख्रिस्त त्याला तसं पण बरं करणार होता, पण आता त्याच्या तोंडातनं तो वधून घेतो की मला दृष्टी दे. आणि मग असं लिहिलेलं आहे की येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. तो प्रियांनो, इथे आंधळ्या बारतिमाईचं जे आंधळपण आहे ते दूर झालं. आता त्याला भीक मागायची गरज नाही पडली. आणि आज येशूला आमचं आंधळेपण पण दूर करायचं आहे. आज आम्ही प्रकाशात आहोत, पण आमचा अविश्वास, आमचं बॅकग्राऊंड, आमचं जगावरची आमची प्रीती, आज खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की येशू ख्रिस्त जवळ असून सुद्धा तो म्हणत असून सुद्धा की जे मागायचं ते तू माग, मी तुला देईल, परंतु आम्हाला कळतच नाही आहे की आम्ही काय मागावं. या आज आंधळ्या बारतमाईकडनं आम्हाला हे शिकायचं आहे की आमचा येशू खूप स्पेसिफिक परमेश्वर आहे. स्पेसिफिकली मागा, विशेषरित्या तुम्हाला काय पाहिजे ना ते देवाकडे मागा. आणि जेव्हा हा म्हणतो की मला दृष्टी दे, असं वचनात लिहिलंय की लागलीच त्याला त्याची दृष्टी परत मिळाली. आणि येशू ख्रिस्त त्याला एक खूप मोठी गोष्ट सांगतो की तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. प्रियांनो, कसा विश्वास दाखवला होता आंधळ्या बारतमाईने येशू ख्रिस्तावर? त्याने आपले जे कपडे होते, ज्याच्यामध्ये तो भीक मागत होता, ते फेकून दिलते, कारण त्याला माहिती होतं की आज मला डोळे मिळणार आहेत. म्हणून प्रियांनो, असं काहीतरी आम्हाला जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देवाकडे मागतो, तेव्हा असं काहीतरी विश्वासाचं चिन्ह देवाला दाखवलं पाहिजे. आणि देवाला कळलं पाहिजे की खरोखर हा जो व्यक्ती आहे हा माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. कारण प्रियांनो, आमच्या लिस्ट खूप मोठ्या असतात, आमच्या प्रार्थना खूप मोठ्या असतात. नाईट प्रेयर, डे अँड नाईट प्रेयर, 1-1 तासाची प्रेयर, 10-10 तासाची प्रेयर आम्ही करतो. पण त्या प्रेयरमध्ये तुमचा अगर मोहरीच्या दाण्या इतका पण विश्वास नसेल ना, तुम्ही बोललेले सगळे शब्द परमेश्वराला पर्यंत पोहोचतच नाहीत. हे लक्षात घ्या. विश्वासाने केलेली प्रार्थना आणि विश्वासाने मागितलेल्या गोष्टीच परमेश्वरापर्यंत पोहोचतात आणि विश्वासाने मागितलेल्या गोष्टीच आम्हाला मिळतात. मिळेल की नाही, कधी मिळेल, तो देईल की नाही, माझी प्रार्थना पोचेल की नाही, किंतु परंतु का, कधी, कसे, हे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असाल, विसरून जा, तुमची प्रार्थना देवापर्यंत पोचणार नाही. म्हणून जे काही मागायचंय ते खूप स्पेसिफिकली तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आणि त्याच्या मागे, त्या मागण्याच्या मागे हा विश्वास ठेवा की देणारा कोण आहे. तुम्ही कुणाकडे मागत आहात? तुम्ही कुठल्या व्यक्तीकडे मागत नाही आहे, तुम्ही कुठल्या सामर्थ्याकडे मागत नाही आहे, तुम्ही कुठल्या सिस्टमकडे मागत नाही आहे, तर तुम्ही सर्व सामर्थी स्वर्ग आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या देवाकडे मागत आहात. त्या हिशोबाने मागा आणि तशा विश्वासाने मागा. आणि मग जे काही तुम्ही मागाल विश्वासाने ते तुम्हाला दिलं जाईल. कारण परमेश्वराला जेव्हा आम्ही प्रार्थना करतो त्याच्यामध्ये कुठलीही शंका किंवा अविश्वास केलेला आवडत नाही. आणि म्हणून या आंधळ्या बारतमाईने अजून एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट केली. पहिली गोष्ट तर त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासाने आपली दृष्टी परत मिळवली. परंतु हा आंधळा बारतमाई त्या दिवसापासून येशू ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. कारण असं लिहिलेलं आहे की त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. त्या यरीहोच्या वाटेवर येशू ख्रिस्त आंधळ्या बारतमाईला यासाठी पण भेटला होता, कारण हा आंधळा बारतमाई
एक हरवलेला मनुष्य होता आणि येशू ख्रिस्ताला तो त्या दिवशी मिळाला आणि हा हरवलेला मनुष्य त्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आला आणि तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. तर बरेचदा आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम ह्याच्यासाठी येतात आणि असे प्रॉब्लेम येतात की कुठलीही या जगातली व्यक्ती किंवा या जगातली कुठलीही गोष्ट आम्हाला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढू शकत नाही. फक्त देव आणि देवच काढू शकतो. त्यावेळेस एक गोष्ट समजून घ्या की तुमच्या तारणाचा दिवस जवळ आलेला आहे. जेव्हा अशा परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात की आम्हाला कुणीच मदत करू शकत नाही, इच्छा असूनही आमच्या कोणी मदत करू शकत नाही, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आता देवाला पुकारण्याची, देवाला हाक मारण्याची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा आंधळ्या बर्तमाईसारखं जर तुम्ही ओरडून देवाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्याल आणि देव तुम्हाला म्हणेल तुला काय वाटतं की मी तुझ्यासाठी करावं किंवा तुझी काय इच्छा आहे की मी तुला द्यावं, तर त्या क्षणी तुमच्या उद्धाराचा समय. आणि मग आंधळ्या बर्तमाईने आपलं जीवन तो जगामध्ये नाही गेला, तो परत फॅमिलीमध्ये नाही गेला, परंतु ज्याने त्याला डोळे दिले त्या दिवशी त्याला फक्त डोळे नाही मिळाले, पण त्याला आत्मिक दृष्टी पण मिळाली आणि त्याला कळालं की हा जो व्यक्ती आहे याच्या मागं चालणंच जगाचा खरा जगण्याचा खरा उद्देश आहे. आणि मग तो जगामध्ये नाही गेला, तो आपल्या लोकांमध्ये नाही गेला, परंतु त्या दिवसापासून मागे चालू लागला. तो प्रियांनो, आज या आंधळ्या बर्तमाईने आम्हाला इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या, समजवल्या आहेत. आज कसं मागाल, येशूकडे प्रार्थना कराल तेव्हा कसं मागाल, आज स्वतःलाच हा प्रश्न विचारा आणि पुन्हा एकदा आंधळ्या बर्तमाईचं स्मरण करा आणि बघा त्या व्यक्तीने एका क्षणामध्ये आपली परिस्थिती, आपलं जीवन आणि फक्त जीवनच नाही परंतु नरकातनं तो स्वर्गाच्या राज्याच्या वाटेवर कसा चालू लागला हे आम्हाला दाखवून दिलं. हे आपण याच्यातून शिकलो आणि खरोखर प्रियांनो या गोष्टींवर मनन करा.